Hello everyone. दोन चलांतील रेषीय समीकरण लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स. ओके, दोन चलांतील रेषीय समीकरणे 10वी गणित भाग 1 धडा किंवा चॅप्टर पहिला. ठीक आहे. डेफिनेशन पाहूया. त्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात. त्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते. त्या समीकरणाला दोन चलांतील रेषीय समीकरण असे म्हणतात. ठीक आहे. पुन्हा एकदा, त्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात. त्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते. त्या समीकरणाला दोन चलांतील रेषीय समीकरण असे म्हणतात. ठीक आहे. तर इथे दुसरं एक सामान्य रूप किंवा जनरल इक्वेशन म्हणतो आपण त्याला. तर सामान्य रूप दिलेलं आहे ax अधिक by अधिक c बरोबर 0. हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे. येथे a, b, c या वास्तव संख्या असून a आणि b हे एकाच वेळी शून्य नसतात. तर आपण जर व्यवस्थित पाहिलं तर इथे आपल्याला काही ठराविक टर्म्स दिसतात. एक एक आहे चल किंवा व्हेरिएबल. म्हणजे काय ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. दुसरं आहे कोटी. ठीक आहे. किंवा डिग्री. ठीक आहे. थर्ड आहे ए, बी, सी. या काय आहेत? वास्तव संख्या आहेत. वास्तव संख्या. चौथं फोर्थ ए आणि बी एकाच वेळी शून्य नसायला. ठीक आहे. शून्य नसायला पाहिजे. तर चल म्हणजे काय? ठीक आहे. चल समजावताना ओके, असं समजावतो मी. समजा एखादं उदाहरण लिहितो मी इकडे. y इज इक्वल टू 1 प्लस एक्स. ओके. तर आता x ची जी व्हॅल्यू आहे ती डिपेंड आहे की आपण y ची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि y ची जी व्हॅल्यू आहे ती डिपेंड आहे की आपण x ची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो किंवा काय विचारात घेतो. ठीक आहे. उदाहरण पाहूया तेव्हा तुम्हाला समजेल. समजा जर आपण x ची व्हॅल्यू 2 कन्सिडर केली. ठीक आहे. तर इथे काय होणार? 1 अधिक 2 म्हणजेच y ची व्हॅल्यू काय येणार? 1 अधिक 2 बरोबर 3. आता आपण x ची व्हॅल्यू जी आहे ती समजा 5 कन्सिडर केली. ठीक आहे. तर y ची व्हॅल्यू काय येणार? 1 अधिक x ची व्हॅल्यू आपण 5 कन्सिडर केली. तर मग व्हॅल्यू होणार 6. तर आपण पाहिलं जेव्हा आपण x ची व्हॅल्यू चेंज करतो, तेव्हा y ची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होते. ठीक आहे. सिमिलर जर आपण सेमच उदाहरण पाहिलं आणि जर y ची व्हॅल्यू जर आपण इथे कन्सिडर केली, ते आपलं उत्तर आले, ती कन्सिडर करू आपण 3. ठीक आहे. तर x ची व्हॅल्यू काय होईल ते पाहूया आपण. ठीक आहे. आता इथे 3 बरोबर 1 अधिक x. x काय होणार? 3 वजा 1 बरोबर x आणि 3 वजा 1 काय येणार? 2. त्याच x ची जी व्हॅल्यू आहे ती काय येणार? 2. इथे आपल्याला 2 गोष्टी दिसतात, की जशी आपण एका व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करतो, तेव्हा दुसऱ्या व्हेरिएबलची जी व्हॅल्यू जी आहे ती चेंज होते. डिपेंडिंग ऑन फर्स्ट व्हेरिएबल. म्हणजे पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जशी असेल तशी त्याची व्हॅल्यू चेंज होते. इथे उत्तर आलेलं 3. इथे आपण x ची व्हॅल्यू कन्सिडर केलेली 2 आणि y आलेली 3. इथे आपण y ची व्हॅल्यू 3 कन्सिडर केली. ऑब्व्हियसली आपल्याला x ची व्हॅल्यू जी आहे ती 2 मिळणार. कारण आपण ह्याच उदाहरणावरून ती व्हॅल्यू उचलली होती. ठीक आहे. तर हे आहे चल. चल म्हणजेच काय? तर ज्याची व्हॅल्यू फिक्स नसते. ठीक आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याची व्हॅल्यू फिक्स नसते त्याला आपण काय म्हणतो? चल म्हणतो. ठीक आहे. तर आय होप चल म्हणजे काय ते तुम्हाला समजलं असेल. ओके. तर तुम्हाला चल म्हणजे काय ते समजलं. आता कोटी. कोटी म्हणजे काय? आपण जेव्हा एखादा आतापर्यंत तुम्ही असे इक्वेशन्सच्या पाहिलेले असतील की 4x स्क्वेअर 2 चा वर्ग म्हणजे काय असतो? तो 4 असतो. ठीक आहे. नावाचा तिसरा घात. तर हे जे आपण घातांक लिहितो, त्याला काय म्हणतात? घातांक किंवा पॉवर. ठीक आहे. याला काय आपण म्हणतो? घातांक किंवा
पॉवर. ठीक आहे. आणि जर समजा एखादी बहुपदी असेल, म्हणजे एखादं काही उदाहरणं अशी असतात, बहुपदी तुम्ही पाहिलेली असेल. 3x रेस टू 4, 3x चा चौथा घात अधिक 2x चा दुसरा घात अधिक x चा पहिला घात, असं जर समजा बहुपदी, याला बहुपदी म्हणतात. आय डोंट नो एक्झॅक्टली आत्ता की बहुपदीचे डेफिनेशन हे मॅच करते की नाही, पण अशी बहुपदी असते. आणि बहुपदीमध्ये काय असतं की पद एकच आहे हे x, पण जिथे x चा सगळ्यात मोठा जो घातांक असतो, सगळ्यात मोठा घातांक, त्याला जो आहे काय म्हणतात, कोटी म्हणतात. ठीक आहे. तर हा फरक आहे कोटी आणि घातांकामध्ये. ठीक आहे. तर आता आपण जेव्हा सामान्य रूप जे आहे ते मी एक्सप्लेन करेल, तेव्हा मी तुम्हाला पुन्हा एकदा कोटी एक्झॅक्टली कशी ओळखायची ते सांगेल. ठीक आहे. आता राहिलं ए आणि बी ह्या काय असतील, वास्तव संख्या असतील. म्हणजे ए आणि बीच्या जागी कुठलाही नंबर असेल. ठीक आहे. पण महत्वाची गोष्ट काय आहे, ए आणि बी एकाच वेळी शून्य नसले पाहिजेत. ठीक आहे. म्हणजेच काय, समजा सामान्य रूप आहे, एखाद्या सामान्य रूपामध्ये आपण एखादं उदाहरण लिहू. 9x अधिक 7y अधिक 6 बरोबर 0. जर x आणि y एकाच वेळी 0 असेल तर हे उदाहरण काय होणार? 9 गुणिले 0 अधिक 7 गुणिले y, सॉरी, x आणि y 0 आहे. म्हणजे अधिक 7 गुणिले 0 अधिक 6 बरोबर 0. तर 0 असलेल्या आपण कुठल्याही संख्येला जर शून्याने गुणलं, समजा 8ला आपण शून्याने गुणलं, तर ते काय संख्या येणार? 0 येणार. उत्तर काय येणार? 0. कुठलीही संख्या असू दे, तिला जर शून्याने गुणलं तर 0 येणार. जर इथे जर एक ही जी a ची व्हॅल्यू आहे, इथे काय असतो? a असतो, इथे b असते. a आणि b ची व्हॅल्यू जर एकाच वेळी 0 असणार, तर ही पूर्ण टर्म जी आहे ती 0 होऊन जाणार आणि उदाहरणार्थ 6 बरोबर 0. तर ह्या उदाहरणाला काही ना व्हेरिएबल्स आहेत, आणि जर 2 व्हेरिएबल्स नाहीत, तर त्याला आपण 2 चलांतील रेषीय समीकरण असं बोलू शकत नाही. म्हणून काय होतं, 0 असेल तर a आणि b जर एकाच वेळी 0 असेल, तर x आणि y हे दोन्हीही चल जी आहेत ती इलिमिनेट होऊन जातील, आणि जिथे 2 चलच शिल्लक राहणार नाही, तिथे आपण त्याला 2 चलांतील रेषीय समीकरण म्हणू शकत नाही. ठीक आहे. तर हाही पॉइंट जो आहे तो आपण कव्हर केला. हे झालं. तर ह्या 4 गोष्टी असतात. आता ते खाली काही उदाहरणं दिलेली आहेत. ठीक आहे. खाली काही उदाहरणं दिलेली आहेत, ती 2 चलातील रेषीय समीकरण आहेत की नाहीत ते आपल्याला ओळखायचे आहेत. इथे बघा, इथे आहे ना एक उदाहरण दिलेलं आहे. ते सामान्य रूपाच्या फॉर्मॅटमध्ये नाहीये. सामान्य रूपामध्ये नाहीये. तर ते उदाहरण आहे 3x बरोबर 4y वजा 12. ठीक आहे. तर याला सामान्य रूपामध्ये त्यांनी इकडे लिहून दाखवलेले आहे 3x वजा 4y अधिक 12 बरोबर 0. म्हणजेच बघा, इथे हे ज्या संख्या आहेत, जनरली काय होतं, आपण जेव्हा त्यांना दुसऱ्या बाजूला नेतो, ही एक प्रोसेस असते. पण एक शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासारखं बोलायचं झालं तर जेव्हा आपण त्यांची दिशा बदलतो, बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आणतो, तेव्हा जे चिन्ह आहे ते बदलतं. म्हणून इथे चिन्ह नाहीये. 4x 4y ला काहीही चिन्ह नाहीये, म्हणजे ते काय आहे, पॉझिटिव्ह चिन्ह आहे, तिथे प्लस आहे, अधिक आहे. ते इकडे आल्यानंतर तेच त्या बरोबरच्या इकडे आल्यानंतर ते होणार वजा, अधिकचं होणार वजा. ठीक आहे. आणि हे जे वजा 12 आहेत ते इकडे येऊन काय होतात, अधिक 12. तर हे जे आहे त्यांनी इथे दिलेलं आहे 2 चलातील रेषीय समीकरणाचं हे जे उदाहरण आहे, त्याचं हे जे आहे ते सामान्य रूप आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता इकडे काही उदाहरणं दिलेली आहेत, ती 2 चलातील रेषीय समीकरणाची समीकरणे आहेत की नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. तर चला पाहूया. पहिलं जे उदाहरण आहे, तिथे 2 व्हेरिएबल आहेत. आता ही जी कंडिशन आहे ना, ह्या कंडिशन जर मॅच होत असतील, तर आपण त्यांना समजू शकतो की 2 चलातील रेषीय समीकरण आहे की नाही आहे. ठीक आहे. आता इथे पाहिलं तर आपण 2 व्हेरिएबल आहेत, चल, जी की किती पाहिजेत? चल जी आहेत ती 2 असली पाहिजेत. किती असली पाहिजेत? चल जी आहेत ती 2 असली पाहिजेत. डिग्री जी आहे ती 1 असली पाहिजे. कोटी जी आहे ती 1 असली पाहिजे. ह्या वास्तव संख्या पाहिजेत, आणि ए आणि बी एकाच वेळी 0 नाही पाहिजे. ठीक आहे. आता इथे आपण पहिल्या उदाहरणात जे त्यांनी सोडवून दिलेलं आहे, तिथे पाहिलं तर 4m प्लस 3n. हां, अजून एक की a टू c. ते a टू
झेड पर्यंतच्या कुठल्याही अल्फाबेट जे आहे ते आपण कुठलंही लेटर आपण ॲज अ व्हेरिएबल वापरू शकतो. म्हणजेच एम, एन, एक्स, वाय, ए, बी. जनरली ए, बी, सी जे आहे ते वास्तव संख्या दर्शवण्यासाठी वापरलेलं आहे. सो ए, बी, सी जे आहे ते आपण अव्हॉइड करू. पण बाकीचं म्हणजेच ई, एफ कुठलंही वापरू शकतो. पण जनरली एम, एन आणि एक्स, वायच्या स्वरूपात जी आहेत ती आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतात. ठीक आहे. तर इथे पाहिलं तर आपण 2 चलं आहेत. ठीक आहे. एम आणि एन हे जे आहेत ते 2 चलं आहेत आणि अ, बाकी ए, बी आणि सी ह्या वास्तव संख्या आहेत. म्हणून त्याने दिलेलं आहे ऑलरेडी, की हे जे आहे ते 2 चलातील रेषीय समीकरण आहे. त्याला जर आपण सामान्य रूपात लिहायचं ठरलंच, तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. पहिलं जे उदाहरण आहे 4m प्लस 3n मायनस 12 इक्वल टू 0. 4m अधिक 3n वजा 12 बरोबर 0. आणि हे जे आहे ते सामान्य रूपामध्ये इथेही बसतं आणि हे जे आहे ते 2 चलांचे रेषीय समीकरण आहे. का? तर 2 चलं आहेत. एकदा रिवाइज करूया. 2 चलं आहेत. ए, बी, सी ह्या वास्तव संख्या आहेत. ए ही जी आहे ती ए ची व्हॅल्यू आहे आणि जी आहे ती बी ची व्हॅल्यू आहे. ए आणि बी एकाच वेळी म्हणजे दोन्ही पण शून्य नाहीत. जर दोन्ही शून्य असते तर ही जी पूर्ण टर्म आहे ती पूर्ण शून्य झाली असती. उदाहरण राहिलं असतं 0 वजा 12 बरोबर 0. ठीक आहे. तर ए आणि बी हे शून्य पण नाही आहेत. ठीक आहे. म्हणजेच एकाच वेळी शून्य नाही आहेत. सो हे जे आहे ते 2 चलातील रेषीय समीकरण आहे. जे ऑलरेडी त्यांनी अ, लिहून दिलेलं आहे. आता आपण नेक्स्ट उदाहरण पाहूया. नेक्स्ट उदाहरणामध्ये 2 चले आपल्याला दिसतात. सामान्य रूपामध्ये जर लिहायचं झालं तर आपण त्याला असं लिहू शकतो. ठीक आहे. त्याला आपण लिहू शकतो असं 3x स्क्वेअर मायनस 7y मायनस 13 इज इक्वल टू 0. ओके. याच्यामध्ये आपण पाहिलं तर 2 चले आहेत. नेक्स्ट आपला पॉइंट आहे कोटी. हे कोटी 1 नाहीये. हे कोटी 2 आहे. ठीक आहे. कोटी 2 आहे. सो हे जे आहे ते 2 चलांचे रेषीय समीकरण नाहीये. ठीक आहे. तर आपण इथे लिहू शकतो की नाही. ओके. नेक्स्ट रूट 2x मायनस रूट 5y. आता आपण इथे सामान्य रूपामध्ये लिहू त्याला -16 इक्वल टू 0. वर्गमुळात 2 x वर्ग वजा वर्गमुळात 5y वजा 16 बरोबर 0. आता इथे पाहिलं आपण तर 2 चल आहेत. पहिला क्रायटेरिया हा जो चल 2 असली पाहिजेत तो मॅच होतोय. चल 1 जरी असेल कारण एकाच वेळी 0 आपल्याला इथे ह्या ह्याच्यामध्ये चल म्हणजे 1 जरी असेल तरी चालून जाऊ शकतं. कसं? तर आपल्याला इथे दिलं की एकाच वेळी 0 नसले पाहिजेत. एकाच वेळी म्हणजे एक जर व्हेरिएबलचा जो ए किंवा बी जर 2 पैकी 1 शून्य असेल, तर ते 2 चलती रेषीय समीकरण आहे. का? तर बघूया आपण. आता याने दिले एकाच वेळी 0 नाही नसले पाहिजे. एकाच वेळी नाही पाहिजेत. पण जर एखादं असेल, तर ते 2 चलती रेषीय समीकरण आहे. म्हणजेच जर समजा 0x अधिक 2y अधिक 3 बरोबर जर 0 असेल, तर हे पण काय आहे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. कारण इथे ए आणि बी जे आहे ते एकाच वेळी 0 नाहीयेत. फक्त ए जो आहे इथे तो 0 आहे. किंवा जर असं असतं 4x अधिक 4x अधिक 5 नाही सॉरी 0y अधिक 2 बरोबर 0. आता इथे पण फक्त बी ची व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे. ए ची व्हॅल्यू जी आहे ती 0 नाहीये. तर हे पण 2 चलती रेषीय समीकरण आहे. पुढे कदाचित तशी उदाहरणं असतील. ठीक आहे. तर इथे ह्या पर्टिक्युलर उदाहरणामध्ये पाहायचं झालं तर एक्स जो आहे 2 चलं आहेत. 3, 7, 13 ह्या वास्तव संख्या पण आहेत. पण एक्सची जी कोटी जी आहे, कोटी ती 1 नाहीये. ती 1 नाहीये, तर 2 आहे. म्हणून हे काय आहे 2 चलती रेषीय समीकरण नाहीये. पण इथे अ, इथे पण 2 चलं आहेत. ठीक आहे. वर्गमुळात 2, वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 2, वर्गमुळात 5 आणि 16 हे काय आहेत वास्तव संख्या आहेत आणि 2 चलं आहेत. आणि कोटी जी आहे ती एकच आहे. इथे कुठलीही संख्या दर्शवलेली नाही म्हणजे कोटी जी आहे ती 1 आहे. म्हणजेच हे काय आहे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता इथे दिलेलं आहे.
जे आपण पाहिलं एवढ्यात तिथे दिलेलं आहे. 2 चले आहेत, पण x जो सहगुणक आहे तो काय आहे? 0 आहे. पण कोटी जी आहे 2 व्हेरिएबल्स आहेत. कोटी जी आहे ती 1 आहे. ठीक आहे. दोन्ही पदांची चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी काय असली पाहिजे? 1 आहे. तर 1 आहे आणि सामान्य रूपामध्ये ऑलरेडी ते उदाहरण आहे. तर हे काय आहे? 2 चलातील रेषीय समीकरण आहे. कारण काय? तर 2 चले आहेत. हां, जरी इथे 0 असेल आणि हे ऑब्व्हियसली इथे हे पूर्ण टर्म जी आहे, ती टर्म किंवा हे पूर्ण पद जे आहे ते 0 होऊन जाईल. पण कोटी y ची कोटी 1 आहे. सो हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. सिमिलर इथे हे पण 2 चलातील रेषीय समीकरण आहे. सेमच हे दोन्ही उदाहरणं सेमच आहेत. ठीक आहे. फक्त काय इथे xच्या ऐवजी yचा सहगुणक जो आहे तो 0 आहे. दोन्ही एकाच वेळी 0 नाही आहेत आणि कोटी जी आहे ती 1 आहे. सो हे पण 2 चलातील रेषीय समीकरण आहे. आता याला जर आपण हे 6वं उदाहरण आहे त्याला जर आपण सामान्य रूपामध्ये लिहिलं तर त्याची कोटी जी आहे ती 1 येत नाही. कशी पाहूया. ओके. जे 6वं उदाहरण आहे. एक्झाम्पल ते काय आहे? 4/x 4/x अधिक 5/y बरोबर 4. याला जर सामान्य रूपामध्ये आपण लिहिलं तर हे असं होईल 4 आणि x जे आहे ते छेदात आहे ते जर न्यूमरेटरमध्ये आपण आणलं तर ते असं होईल 4x चा वजा पहिला घात अधिक 5y चा वजा 1 घात वजा 4 बरोबर 0. आता कोटी जी आहे ती निगेटिव्ह नाही पाहिजे. ठीक आहे. एकतर ती एकच असली पाहिजे. निगेटिव्ह 1 ही नाही चालणार. म्हणजे मायनस वजा 1 किंवा -1 नाही चालणार. ठीक आहे. तर हे जे आहे ते 2 चलातील रेषीय समीकरण नाही आहे. इथेही अजून एक हां, ह्या इथे x आणि y जे आहेत ते गुणाकारात आहेत आणि असे जरी असेल तरी पण ते 2 चलातील समीकरण नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट एक सामायिक रेषीय समीकरणे. अ, हा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. सो ओके. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आय होप की तुम्हाला 2 चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय आणि त्याचं सामान्य रूपामध्ये अ, अ, रूपांतर करून एखादं समीकरण जे आहे ते 2 चलातील रेषीय समीकरण आहे की नाही ते आता तुम्ही आय होप की ओळखू शकता. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक सामायिक समीकरणे म्हणजे काय ते पाहू. सोडवायची कशी ते पाहू. ठीक आहे. थँक